न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा। अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार घरोघरी पोहोचावे हेच त्यांना अभिवादन। श्रीमती नंदिनी आवाडे। अण्णाभाऊंच्या स्मृती दिनी विविध मान्यवरांकडून अभिवादन। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे जागतिक पातळीवरील आहे। त्यांचे साहित्य आणि त्यांची समतेची चळवळ सर्वदूर पोहोचावी। अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार घरोघरी पोहोचावे हे त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशी भावना सांगली जिल्हा जात पडताळणी विभागाच्या अध्यक्ष माननीय श्रीमती नंदिनी आवाडे यांनी व्यक्त केली। यावेळी सांगली जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय बाळासाहेब कामत, समाज कल्याण निरीक्षक माननीय सचिन पिसाळ, समाज कल्याण निरीक्षक माननीय राहुल जाधव, दलित मित्र माननीय अशोक पवार, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माननीय प्राध्यापक राम कांबळे, माननीय प्राध्यापक लक्ष्मण मोरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत हंडोरे यांचे निकटवर्तीय माननीय सिद्धार्थ माने, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे, भाजपचे नेते माननीय शेखर इनामदार, माननीय पप्पू डोंगरे, ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत डॉक्टर नामदेव कस्तुरे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांच्यासह पोलीस प्रशासन, सामाजिक, साहित्यिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व अण्णाभाऊंच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने अभिवादन केले। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष माननीय आकाश तिवडे मेजर यांनी केले। शेवटी आभार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे लेखणीपुत्र यांनी मांडले। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।